हा बॅकचा आहे, हा सरळ पार्ट आहे बॅकचा, हा अस्तरचा आहे आणि हा मी कॅनव्हास पेपर घेतला. आता कॅनव्हास पेपर किती घ्यायचा, आपली गळा उंची जेवढी असेल त्याच्यापेक्षा 2 इंच इकडे आणि 2 इंच इकडे रुंदीला असा घ्यायचा असतो. आता हा इथे कट मारला होता आपण जेव्हा गळ्याला कटिंग करणार होतो तेव्हा, जिथून की आपला गळा रुंदी होती, जिथून आपला नेक कटिंग होईल. मग त्यासाठी खाट मारली होती, तर ते दिसायला पाहिजे म्हणून मी कॅनव्हास पेपर हा खाली ठेवते, कपडा वरती ठेवते. आता हे दोन्ही डबल फोल्डेड आहेत आणि हा कॅनव्हास पेपर पण डबल फोल्डेड आहे. असा कॅनव्हास पेपर मी खाली ठेवून घेतलाय बरोबर ह्याच रेषेत. हे तिन्ही कपडे एकसारखे, अस्तर, हा कॅनव्हास आणि हा मेन फॅब्रिक. तर ह्याच्यानंतर काय करायचं, इथे गळा रुंदीचा आपण खूण करून घेतलेली, इथे असा कटही मारला होता तो मारायचा आणि इथून नेक घ्यायचं आहे, आपल्याला नेकची हाईट घ्यायची आहे. तर नेकची हाईट घेताना मी खालून मोजते, म्हणजे असं जरी वरून आपण मोजलं तरी चालतं, पण खालून त्यांना 3 इंचाची अशी पट्टी राहायला हवी रुंद. तर मी इथे 4 इंच घेते, म्हणजे खालून अर्धा इंच जाईल, वरून अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि 3 इंच आपलं प्रॉपर रेडी राहील. म्हणून मी खालून नेहमी असं मार्किंग करून घेते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरूनही घेतलं तरी चालतं. वरून हा 12 इंचाचा नेक येतो, पण हे खालच्या बाजूने असं मार्क केलं तर प्रॉपर नेक येईल तो. आता इथे गळा रुंदी मी किती घेतली आहे, इथे गळा रुंदी माझी 3.5 आहे, तर इथूनही मी 3.5च घेणार. तुम्हाला अजून ब्रॉड हवा असेल तर 4 घ्यायचा, मीडियम ब्रॉड हवा असेल तर 3 इंच इथे घ्यायचं आणि जर एकदमच जेवढा आहे तेवढाच घ्यायचा असेल तर वरती जर 2.5 इंचाची गळारुंदी टाकली तर खाली पण इथे 2.5 इंच घ्यायचं आणि असा बॉक्स ड्रॉ करायचा आणि बॉक्स ड्रॉ केल्यानंतर त्याच्यात आतले आत असे शेप द्यायचे नेकचे. गळ्याचा शेप कसा द्यायचा असतो तो ह्या बॉक्समध्येच येतो बऱ्यापैकी. आता त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन मी, गळ्याचे शेप कसे द्यायचे वगैरे म्हणून. आणि इथे मला राऊंड शेप द्यायचा आहे, तोही खूप डीप द्यायचा आहे. गळ्याला शेप द्यायचा आहे तोही डीप, तर हा असा इथून एवढाच शेप द्यायचा राऊंडमध्ये आणि हा पूर्ण हा असा राहील. तुम्हाला जर राऊंड परफेक्ट राऊंड द्यायचा आहे तर हा असाही राऊंड देता येतो, पण हा मला इथे डीप हवा आहे तर मी डीप देते, म्हणून हा चौकोनी सारखा दिसला पाहिजे पण असताना तो राऊंड असेल म्हणून मी हा ड्रॉ केला आहे. आता त्याच्यावरूनच कटिंग करून घ्यायचं. ते कटिंग करून घेतल्यानंतर स्टिच करून घ्यायचं. आता तिन्ही एकत्र पकडले आणि कटिंग करून घ्यायचं. हे तिन्ही असे कटिंग करून झालेत. आता हे कट केल्यानंतर काय करायचं, हाही राऊंड शेपमध्ये राहिलेला हा कॅनव्हास पेपर कटिंग करून घ्यायचा. आता हे अस्तर आहे आणि अस्तरमधून काही अस्तर नाही, हे मेन फॅब्रिक. मेन फॅब्रिकला अशी ट्रान्सपरन्सी नाही आहे, ह्याच्या आतमध्ये हात ठेवल्यानंतर काही दिसत वगैरे नाही आहे. जर एखादं पातळ कापड असेल तर त्यातून दिसून येते. तर हा कॅनव्हास पेपरला कपडा लावून कसं स्टिच करायचं हा मी एक व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही रेफर केला तर चालेल. आणि हा नेक कसा पलटवून घ्यायचा तोही मी व्हिडिओ टाकला आहे, तोही एकदा बघा म्हणजे तोही अजून क्लिअर करेल. आता हा मेन फॅब्रिक असतो हा पसरवून घ्यायचा, त्याची सरळ बाजू वरती असली पाहिजे. त्याच्यानंतर अस्तरला आता शाईन नाही आहे, हा कॉटनचा कपडा आहे म्हणून आपण कसाही ठेवू शकतो. जर शाईन असेल तर तो कपडा त्या हिशोबाने ठेवला जाईल की शाईन आपली अस्तरकडे येणार जेव्हा आपण पातळ कपड्यावर लावतो किंवा नेटच्या कपड्यावर लावतो तेव्हा, ब्रासो वगैरे असतं तेव्हा. आता हा असं ठेवून घेतलंय. त्याच्यानंतर हा कॅनव्हास पेपर ठेवायचा. कॅनव्हास पेपर ठेवला. आता ह्याच्या शेजारून जेवढं आपण शिलाईला घेतो नेहमी तेवढंच घ्यायचं, 1.5 इंच किंवा 1.5 इंचपेक्षा जास्त
आणि हे शिलाई मारून घ्यायची सगळीकडे. असा मी हा सगळीकडून शिवून घेतलाय. कोपऱ्यातून शिवून घेताना नीट त्या आकारातच शिवून घ्यायचा आणि असे कट द्यायचे छोटे छोटे शिलाईपर्यंत. शिलाई कटली नाही पाहिजे, पण शिलाईपर्यंत कट गेले पाहिजे. ह्याने प्रॉपर आपला नेक पलटवला जातो. हे असं सगळीकडे कट द्यायचे. हे असे कट देऊन झाल्यानंतर हे पूर्ण फॅब्रिक असं पलटवून घ्यायचं. जेव्हा आपण पलटवतोय तेव्हा हा जो आपला शिवलेला पार्ट आहे हा इकडेच राहिला पाहिजे अस्तरकडे, आणि ह्याच्यावर आपण अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. ज्या आकारात शिवून घेतले त्याच आकारात ते पलटलं जाईल. आणि खात्री करून घ्यायची की दरवेळी हा कपडा आपला इकडेच येतोय का, त्या हिशोबाने शिलाई मारून घ्यायची. ही सगळीकडून अशी शिलाई मारून घेतली. आता हे आतमध्ये पलटवायचं असतं, पण हे आपल्याला इथे बॅकपट्टी लावायची नाहीये, म्हणून हे डायरेक्टच आपण शिवून घ्यायचं. दाबटीक मारल्यानंतर पूर्ण कपडा आतमध्ये न पलटवता जसा होता तसाच ठेवलाय आणि इथून अशी शिलाई मारून घ्यायची 1/2 इंच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घेऊन. आता ही बॅक साईड बेसिकच आहे, पण ह्यातून हे बेसिक कळलं की तुम्हाला ॲडव्हान्स कळत जातं की वेगवेगळे आकार तुम्हाला टाकता येतील. कॅनव्हास पेपर अशाच प्रकारे कटिंग करायचा, शिवायचंही असंच, पलटवायचंही असंच, आणि हे स्टिच करून झाल्यानंतर इथून मधून काढून घ्यायचं. जो आपल्या इथे गॅप असतो त्या गॅपमधून काढून घ्यायचं. ही बॅक साईडची पद्धत तर सेमच राहणार आहे, फक्त वेगळं काही असेल, डिझायनर काही असेल तर आता मी ते दाखवीन, पण ही सिंपल पद्धत एकदा दाखवायची म्हणून मी दाखवली. आता ह्याचा बॅक पार्ट न दाखवता कटोरी असो किंवा प्रिन्सेस असो त्याच्या फक्त मी फ्रंट साईड आता दाखवत जाईल. हे बॅक साईड प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही दाखवणार, जर काही वेगळं केलं असेल तरच दाखवेन. आता हे निघलेलं आहे बाहेर आणि हा आपला बॅक साईड रेडी आहे. फक्त इथे असे दाबटीक मारून घ्यायची आणि बॅकटक्स मारायची. बॅकटक्स मारताना शोल्डरचा मीडियम घ्यायचा, बॅकटक्स मारायची. हे पहा, असं ह्या शोल्डरचा अर्धा असा फोल्ड करायचा आणि इथे अशी बॅकटक्स मारून घ्यायचे. साधारण 4.5 इंचाचे बॅकटक्स मारून घ्यायचे असे. इथे हा अर्धा इंच पकडायचा खालच्या बाजूला आणि वरती असा तिरका घ्यायचा. असा काहीसा इथून दिसतोय आणि असा काहीसा वरून दिसणार. असाच आपण दुसऱ्या साईडला मारून घ्यायचं. हा शोल्डरचा अर्धा घ्यायचा आणि फोल्ड मारायचा. हा फोल्ड मारून घ्यायचा असा. जेव्हा आपण हा फोल्ड मारून घेतोय तेव्हा इथे बघायचं की कपडा हा दोन्ही कपडे सोबत आले पाहिजे. इथे जेव्हा आपण हा ठेवू तेव्हा अस्तर फक्त जाणवते आणि हा कपडा इकडे सरकलाय हा दिसतोय. त्यामुळे दोन्ही असे फॅब्रिक नीटच आले पाहिजे असं ठेवून घ्यायचं. हे दोन्ही ठेवले. आता इथं अर्धा इंच आणि इकडे 4.5 इंच ह्याच्या बरोबर असा आला पाहिजे. हा झाला बॅक साईड. आमच्या इथे जरा घराचे रिनोव्हेशन करायचे चाललेत लोकांच्या, तर त्याचा आवाज येतो एडिटिंग करताना किंवा व्हिडिओ करताना, त्यासाठी सॉरी. पण काय नाही, पर्याय नाही आहे. आता कधी मी एडिटिंग जरी करायला बसले तरी तो आवाज येतोय, त्यामुळे आहे असाच व्हिडिओ करते. सो हा झाला बॅक साईड रेडी. थँक्यू.